नमस्कार मित्रांनो, आजचा वर्णमाला या टॉपिकचा आजचा आपला हा दुसरा पार्ट आहे. मध्ये आपण बघितलं होतं स्वर म्हणजे काय, स्वरांचे प्रकार कोणते, त्यानंतर स्वरांच्या प्रकारांची सविस्तर माहिती आपण बघितली होती. आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत स्वर नंतर स्वरादी व्यंजन या संबंधित आणि विशेष संयुक्त व्यंजन या संबंधित आपण माहिती बघणार आहोत. तर चला सुरू करूयात. तर आता आपण बघूयात स्वरादी म्हणजे काय. तर ज्या वर्णांच्या उच्चाराच्या आधी स्वरांचा उच्चार करावा लागतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. म्हणजे काय, स्वरादी दोन आहेत, एक अम आणि एक आहा, म्हणजे एक अनुस्वर आणि एक विसर्ग. तर अम या स्वरादीचा उच्चार करत असताना अनुस्वराच्या उच्चाराच्या आधी अ या स्वराचा उच्चार करावा लागतो. त्याचप्रमाणे विसर्गाचा उच्चार करण्याआधी सुद्धा एखाद्या स्वराचा उच्चार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे स्वर आदी, ज्याच्या आधी स्वर आहेत त्याला स्वरादी असे म्हणतात. अशा प्रकारे इथे एक व्याख्या होते स्वरादीची. ज्या वर्णांच्या उच्चाराच्या आधी म्हणजे अनुस्वर आणि विसर्गाच्या आधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यामुळे त्यांना स्वरादी असे म्हणतात. मराठीमध्ये स्वरादी किती आहेत? दोन आहेत. दोन स्वरादी आहेत, एक आहे अनुस्वर आणि एक आहे विसर्ग. मराठी वर्णमालेमध्ये स्वरादींचा समावेश कोण केला तर मोरो केशव दामले यांनी मराठीमध्ये स्वरादींचा समावेश केलेला आहे. परीक्षेत हा प्रश्न येऊ शकतो. तर इथं आपण बघूयात पहिला स्वरादी कोणता, अनुस्वर. अनुस्वर म्हणजे काय, ज्या शिरोबिंदूचा उच्चार म्हणजे आमच्या वर हा जो टिंब आहे त्याला आपण म्हणतो शिरोबिंदू. ज्या शिरोबिंदूचा उच्चार स्पष्ट व खणखणीत असतो त्यास अनुस्वार असे म्हणतात. तर इथे दोन शब्द महत्त्वाचे आहेत, स्पष्ट आणि खणखणीत उच्चार. स्पष्ट आणि खणखणीत उच्चार असणाऱ्या शिरोबिंदूला आपण काय म्हणतो, अनुस्वार असे म्हणतो. उदाहरणार्थ गंगा, भिंत, चिंच यांचा अनुस्वार हा स्पष्ट आणि खणखणीत आहे त्यामुळे त्याला अनुस्वार असे म्हणतात. परंतु जर हा शिरोबिंदू म्हणजे हा जो टिंब आहे हा टिंब जर अस्पष्ट असेल तर त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात अनुनासिक. अनुनासिक ज्या शिरोबिंदूचा उच्चार अस्पष्ट व ओझरता असतो त्यास अनुनासिक असे म्हणतात. उदाहरणार्थ इथं बघू आपण यव, गाव, हवं या स्वरादीं या शब्दांच्या वर जो शिरोबिंदू आला आहे त्याचा उच्चार हा अस्पष्ट व ओझरता आहे त्यामुळे त्याला अनुनासिक असे म्हणतात. अनुनासिक म्हणजे काय आपण पुढे बघणार आहोत. सध्या आता इथं आपण फक्त एवढंच बघितलं की अनुस्वर आणि अनुनासिकामधला फरक काय. तर स्पष्ट व खणखणीत उच्चार असणारा शिरोबिंदू म्हणजे अनुस्वार आणि अस्पष्ट उच्चार असणारा अनुनासिक. आता स्वरादीचा दुसरा प्रकार आहे विसर्ग. विसर्ग म्हणजे काय, विसर्ग म्हणजे एक प्रकारे श्वास सोडणे. म्हणजे आपण म्हणतो ना आहा, आहा म्हणल्यावर तर आपण श्वास सोडतो, म्हणजे विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. विसर्गाचा उच्चार हा ह या व्यंजनाला हिसडा दिल्यासारखा होतो. म्हणजे आपण हे इथे एक उच्चार केला, समजा दुःख, हे तर दुःख, ह हा जो व्यंजन आहे त्या व्यंजनाला हिसडा देऊन विसर्गाचा उच्चार होतो. त्यामुळे हचा उच्चार इथं महत्त्वाचा आहे. विसर्ग म्हणजे श्वास सोडणे आणि विसर्गाचा उच्चार हा ह या व्यंजनाला हिसडा दिल्यासारखा होतो. तर यानंतर आता आपण बघणार आहोत व्यंजन म्हणजे काय. वर्णमालेमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं स्वर, त्यानंतर दुसरा प्रकार बघितला स्वरादी आणि आता तिसरा प्रकार चालू आहे आपला व्यंजन. व्यंजनलाच आपण हलांत म्हणतो किंवा परवर्ण म्हणतो किंवा स्वरांत म्हणतो. या सर्वांचा अर्थ आता आपण बघूयात. तर पहिल्यांदा बघूयात व्यंजन म्हणजे काय. अपूर्ण उच्चाराच्या वर्णांना व्यंजन असे म्हणतात. स्वर बघत असताना आपण बघितलं होतं की पूर्ण उच्चाराच्या वर्णांना आपण स्वर म्हणतो, तर हे इथे अपूर्ण उच्चाराच्या वर्णांना आपण काय म्हणतो तर व्यंजन असे म्हणतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची आहेत हे दर्शवण्यासाठी ती पाय मोडून लिहिली जातात. म्हणजे काय, आता समजा इथं क आहे, क ही अपूर्ण उच्चार दर्शवण्यासाठी आपण त्याचा पाय मोडून लिहितो. म्हणजे क, त्यानंतर ख, त्यानंतर त, त्यासोबत च. व्यंजनाचा पाय मोडून लिहिणे ही पद्धत म्हणजे त्याचा उच्चार अपूर्ण आहे असे दर्शवले जाते. जर पाय मोडलेला नसेल, म्हणजे जर फक्त मी त, ख, च असं जर लिहिलं तर यांचा उच्चार हा पूर्ण असतो, कारण याच्यामध्ये व्यंजन आणि स्वर मिसळलेले असतात. म्हणजे ह्या तचा उच्चार त अधिक अ असा आहे, त्यानंतर खचा उच्चार ख अधिक अ असा आहे आणि चचा उच्चार च अधिक अ असा आहे. म्हणजेच व्यंजनामध्ये स्वर मिसळलेला नसेल तर त्याला पाय मोडून लिहिले जाते. तर ह्या पाय मोडून लिहिण्याच्या पद्धतीला काय म्हणतात,
तर ह्याचा मग आता आपण बघूयात. व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दर्शवण्यासाठी ती पाय मोडून लिहिली जातात. त्यासाठी जे चिन्ह वापरले जाते त्यास हल असे म्हणतात. म्हणजे हे जे आपण पाय मोडून लिहिले त्या चिन्हाला काय म्हणलं जातं? हलचिन्ह. हलचिन्ह असे म्हणतात. यावरून व्यंजनाला आपण हलांत असे म्हणतो. हलांत का? तर या वर्णाचा शेवट हल या चिन्हाने झाला आहे, त्यामुळे शेवट म्हणजे अंत. त्यामुळे हल आणि अंत यांच्या एकत्रीकरणातून हलांत हा शब्द तयार झाला. तर हलांत कशाला म्हणतात? तर व्यंजनालाच हलांत म्हणतात. का म्हणतात? तर इथं व्यंजनाचा पाय मोडून लिहिण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला आपण हलचिन्ह असे म्हणतो आणि त्या चिन्हानुसार व्यंजनाला हलांत असे म्हणतात. त्याचप्रमाणे व्यंजने आपला उच्चार पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात, म्हणून त्यांना परवर्ण असे म्हणतात. म्हणजे काय? आता जर मी क लिहिलं तर क मध्ये कचा उच्चार पूर्ण करण्यासाठी अ या स्वराची गरज पडते. का लिहिलं तर का मध्ये काचा उच्चार पूर्ण करण्यासाठी आ या स्वराची गरज पडते. त्यासोबत की जर लिहिलं दीर्घ की, दीर्घ ई, या इथे दीर्घ ई या वर्णाची गरज पडली. तर अशा प्रकारे व्यंजने आपला उच्चार पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात, म्हणून त्यांना परवर्ण असे म्हणतात. पर म्हणजे दुसरे, परवर्ण दुसऱ्या वर्णावर अवलंबून असणारे परवर्ण. लक्षात. तर इथे हलांत म्हणजे हलचिन्हानुसार, परवर्ण म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असल्यानुसार. म्हणजे व्यंजनाला हलांत का म्हणतात? तर ते हल या चिन्हाने शेवट होतो. परवर्ण का म्हणतात? तर ते दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात म्हणून परवर्ण म्हणतात. आता स्वरांत का म्हणतात? व्यंजनांना पूर्ण उच्चार करतेवेळी त्यामध्ये शेवटी स्वर मिसळावा लागतो. आत्ताच बघितल्याप्रमाणे क मध्ये जर उ मिसळला तर इथं उच्चार काय होतो? कचा कु असा होतो. त्यामुळे व्यंजनांना उच्चार पूर्ण करतेवेळी शेवटी स्वर मिसळावा लागतो, म्हणून त्यांना स्वरांत असे म्हणतो. जसे हलाने शेवट होतो तसंच व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त करण्यासाठी स्वराने सुद्धा त्याचा उच्चार पूर्ण होतो. त्यामुळे इथं या प्रकाराला आपण स्वरांत असे म्हणतो. शेवटी स्वर येतो म्हणून स्वरांत असे म्हणतात. लक्षात. आता यानंतर व्यंजनांना पूर्ण उच्चार करण्यासाठी शेवटी स्वर मिसळला तर स्वरांत म्हणतात. दुसऱ्यावर अवलंबून असतात म्हणून परवर्ण म्हणतात. आणि हलचिन्ह असल्यामुळे हलांत म्हणतात. आता एकूण व्यंजने किती? मराठी वर्णमालेमध्ये एकूण व्यंजने किती असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे 34. मराठी वर्णमालेमध्ये एकूण 34 व्यंजने आहेत. तर त्यांचे प्रकार आता आपण बघूयात. व्यंजनांचे वर्गीकरण. व्यंजनांचे मुख्य प्रकार. पहिला आहे स्पर्श व्यंजन, त्यानंतर अर्धस्वर, त्यानंतर उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण, स्वतंत्र व्यंजन. तर स्पर्श व्यंजन एकूण 25 आहेत, अर्धस्वर एकूण 4 आहेत, उष्मे एकूण 3 आहेत आणि महाप्राण व्यंजन 1. महाप्राण वर्णचं उदा जरी असले तरी महाप्राण व्यंजन एकच आहे आणि स्वतंत्र व्यंजन 1. अशा प्रकारे एकूण 34 व्यंजने आहेत. व्यंजन म्हणजे काय? तर ज्या व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी मुखातील इतर अवयवांचा एकमेकांशी स्पर्श होतो त्यांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात. स्पर्श व्यंजन किती आहेत? तर आपण बघितलं 25 आहेत. कोणकोणती? पहिल्यांदा आपण क चा गट बघूयात. हा जो आडवा गट आहे त्याला क चा गट म्हणतात. त्यामध्ये क, ख, ग, घ आणि ग असा उच्चार. इथं ड च्या समोर जर अनुस्वार आला तर त्याचा ग असा उच्चार होतो आणि हा ड वेगळा आहे. हा ड व्यंजन आहे आणि हा ड अनुनासिक आहे. काय आहे ते आपण बघूयात. तर इथं क च्या गटामध्ये क, ख, ग, घ, ड हे आपल्याला पाठ करावं लागतील. परीक्षेत ह्याच्यावर बरेच प्रश्न येतात. प्रत्येक एक अक्षरावर तुम्हाला इथं एक वर्णावर तुम्हाला इथं प्रश्न परीक्षेत विचारला जातो. तर हे सर्व पाठ असणं गरजेचं आहे. क गटामध्ये कोणकोणते येतात? क, ख, ग, घ आणि ड. येथे दुसरा आहे च चा गट. क चा गटमध्ये क, ख, ग, घ, ड. ड हा उच्चार तुम्ही सुद्धा करू शकता किंवा ग असा उच्चार करू शकता. उच्चाराशी काय घेणे त्यांना. फक्त परीक्षेत लक्षात ठेवा की हा ड आणि हा ड यामध्ये थोडासा फरक आहे. तो फरक फक्त लक्षात ठेवा. तर इथं च च्या गटामध्ये च, छ, ज, झ आणि इथं सुद्धा त्र असा उच्चार होतो, पण इथं सुद्धा य असा उच्चार आहे. याला आपण त्र वेगळा, त्र म्हणजे त अधिक र, हा त्र वेगळा झाला. इथे य असा उच्चार होतो. हा पुढे आपण याच्याबद्दल सविस्तर माहिती सुद्धा बघणार आहोत. तात्पुरतं फक्त तेवढंच लक्षात ठेवा. तर दुसऱ्या गटात आपण बघितलं इथं च चा च, छ, ज, झ आणि फक्त आपल्या सोयीसाठी आपण इथं त्र म्हणू.
जसं इथं आपण ड म्हणतो तसं इथं त्र म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे टचा. क चा गट, च चा गट आणि ट चा गट. ट मध्ये कोणकोणते? ट ठ, ड ढ, न न बाण्याचा. आणि त्यानंतर त चा गट, त्यामध्ये त थ, द ध आणि न. आणि शेवट आहे प चा गट, प फ, ब भ आणि म. असे 5 गट आहेत. तर या 5 गटांमध्ये प्रत्येकी 5-5 असे एकूण 25 वर्ण स्पर्श व्यंजन आहेत. 25 व्यंजनांचे अजून काही गट पडतात, तर ते आता आपण बघूयात. यामध्ये पहिले हे जे 10 आहेत, या 10 व्यंजनांना आपण कठोर वर्ण म्हणतो, कठोर व्यंजन म्हणतो. त्यानंतर हे दुसरे जे 10 आहेत त्यांना आपण मृदू व्यंजन म्हणतो, मृदू. आणि शेवटी हे जे 5 आहेत त्यांना आपण अनुनासिक असे म्हणतो. ठीक आहे. शेवटचे 5 काय आहेत? अनुनासिक. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण इथे बघू शकतो कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक. कठोर व्यंजन एकूण 10 आहेत. क ख, च छ, ट ठ, त थ, प फ. त्यानंतर मृदू व्यंजने सुद्धा 10 आहेत. ग घ, ज झ, ड ढ, द ध आणि ब भ. अनुनासिक आपल्या उच्चारानुसार फक्त आपण या इथं सोयीनुसार आपण इथं ड आणि त्र उच्चार घेऊ. ड, त्र, न, न, म अशी 5 अनुनासिक आहेत. अशी एकूण 25 स्पर्श व्यंजने या इथं तयार होतात. कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक या संबंधित सविस्तर माहिती आपण यापुढे बघूयात. आता इथं फक्त आपण तात्पुरती थोडीशीच माहिती बघितली. तर आता या इथं बघूया आपण अर्धस्वर. अर्धस्वर कशाला म्हणतात? ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना त्यामध्ये अर्धा स्वराचा उच्चार केला जातो त्यांना अर्धस्वर व्यंजन असे म्हणतात. म्हणजे काय? आता इथे आपण बघू य. यचा उच्चार करण्याच्या आधी ई या स्वराचा उच्चार होतो. म्हणजे आपण उच्चार करताना इ असा उच्चार करतो. त्यासोबत र चा उच्चार करताना सर्वात पहिल्यांदा काय होतं तर इथे र च्या आधी आपण इथं रू या स्वराचा उच्चार करतो. रू आणि र म्हणजे र मध्ये रू हा स्वर लपलेला आहे, तर य मध्ये ई हा स्वर लपलेला आहे. त्यासोबत ल मध्ये लू हा स्वर आहे आणि व मध्ये उ हा स्वर आहे, उ. तर इथे 4 व्यंजन आहेत. य र ल व. य र ल व या 4 व्यंजनांमध्ये ई, रू, लू आणि उ. उचा उच्चार कसा होतो? व चा उच्चार करत असताना आपण उ असा उच्चार करतो. त्यामुळे इथे सुद्धा अर्धा उ, अर्धा लू, अर्धा रू आणि अर्धा ई असे अर्धे स्वर असल्यामुळे या 4 व्यंजनांना आपण अर्धस्वर असे म्हणतो. तर हे इथं अर्धस्वर झाले 4. य र ल व यांचे वर्णमालेतील क्रम कसा आहे? तर इथे ई, रू, लू आणि उ. परंतु जर स्वराच्या उच्चारानुसार म्हणजे स्वरांचा जे उच्चारस्थान आहे त्यानुसार जर क्रम लावला तर इथे क्रम कसा येणार? ई, उ, रू आणि लू. तर हे वर्णमालेतील क्रमानुसार आणि हे स्वराच्या क्रमानुसार. तर वर्णमालेतील क्रमानुसार यांची जी रचना आहे ती य र ल व अशी होते. तर स्वरांच्या उच्चारानुसार जर अर्धस्वरांची रचना विचारली तर स्वरांच्या उच्चारानुसार हे इथं काय येणार? य, व, र आणि ल. तर हे 4 गोष्टी लक्षात ठेवा की य र ल व हे वर्णमालेतील क्रमानुसार जर विचारले तर ते य र ल व असेच येणार. परंतु जर स्वरांच्या उच्चारानुसार विचारले तर ते य व र ल अशी त्यांची रचना होते. त्यानंतर आता पुढचा प्रकार आहे उष्मे. उष्मे म्हणजे काय? तर ज्या वर्णांचा उच्चार करत असताना आपल्या मुखातील हवेचे घर्षण होऊन उष्णता निर्माण होते त्याला उष्मे असे म्हणतात. उष्मे किती आहेत? 3 आहेत. कोणकोणते? श, श आणि स. श शहामृगाचा, श षटकोनाचा आणि स असे 3 उष्मे आहेत. त्यानंतर महाप्राण. महाप्राण म्हणजे काय? तर ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी फुफ्फुसातील हवा जोरात बाहेर फेकली जाते त्या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. महाप्राण व्यंजन किती आहे? तर तो 1 आहे. परंतु महाप्राण वर्ण किती असा जर प्रश्न विचारला तर ते असणार 14. महाप्राण व्यंजन एकच आहे, ह. ज्या व्यंजनामध्ये ह चा उच्चार असतो त्या व्यंजनाला आपण महाप्राण म्हणतो. ते कोणकोणते? तर येथे ख, छ, ठ, थ, फ हे 5 आणि येथे घ, झ, ढ, ध, भ हे 5 असे 10, ह 1 आणि उष्मे 3 असे एकूण 14 महाप्राण वर्ण आहेत.
ते आपण पुढे बघणारच आहोत. हे इथे फक्त तात्पुरतं थोडीशी माहिती आपण बघितली. तर महाप्राण व्यंजन 1 आणि महाप्राण वर्ण 14 कोणकोणते? ख, छ, ठ, थ, फ, त्यानंतर घ, झ, ढ, ध, भ, श, श, स आणि ह असे एकूण 14 महाप्राण वर्ण आहेत. त्यानंतर द्रविडियन भाषेतून आलेला स्वतंत्र वर्ण कोणता? तर तो आहे ल. ल या व्यंजनाचा आपण समावेश स्वतंत्र वर्णांमध्ये स्वतंत्र व्यंजनामध्ये केलेला आहे. तो द्रविडियन भाषेतून आलेला आहे. आणि अजून एक गोष्ट की तो संस्कृत वर्णमालेमध्ये ल आढळत नाही, तो द्रविडियन भाषेतून आपण घेतलेला आहे. तर अशा प्रकारे व्यंजनांचे वर्गीकरण आपण बघितले. स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र. तर पहिल्यांदा आपण बघितलं होतं स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन 25 होते, त्यांची माहिती बघूया. स्पर्श व्यंजन कशाला म्हणतात? ज्या व्यंजनांचा उच्चार होताना तोंडातील हवा मुखातील कोणत्याही अवयवास स्पर्श करते, म्हणजे मुखातील अवयवांचा एकमेकांशी स्पर्श होतो, जिभेचा, दाताशी किंवा ओठाशी असा स्पर्श होऊन ज्या व्यंजनांचा उच्चार होतो त्या व्यंजनाला स्पर्श व्यंजन असे म्हणतात. तुम्ही एकदा उच्चार करून बघा वाटल्यास तर. ख, च, ठ, थ, फ यांचा उच्चार करत असताना मुखातील अवयवांचा एकमेकाशी स्पर्श होतो, त्यामुळे त्यांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात. या स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार आपण बघितले होते: कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक. त्यालाच आपण परस्वर्ण म्हणतो. तर कठोर व्यंजन हा एक पार्ट वेगळा आणि कठोर वर्ण हा एक पार्ट वेगळा. तो आपण परत या पुढच्या लेक्चरमध्ये सविस्तर कंटिन्यू करणार आहोत. तर इथं फक्त आपण बघूयात कठोर व्यंजन. कोणते कठोर व्यंजन? जे स्पर्श व्यंजनामध्ये आहेत ते कठोर व्यंजन. तर ज्या व्यंजनांच्या उच्चारामध्ये तीव्रता म्हणजेच कठोरता अधिक दिसून येते त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात. कोणकोणती होती ती? क, च, ट, त, प, ख, छ, ठ, थ, फ यांचा उच्चार करताना तीव्रता अधिक दिसून येते, त्यामुळे त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात. अशी किती आहेत कठोर व्यंजने? 10. ही 10 कठोर व्यंजने कुठली आहेत? स्पर्श. ओके, स्पर्श कठोर व्यंजने 10 आहेत. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. त्यानंतर मृदू व्यंजने. परीक्षेत तुम्हाला एकूण कठोर व्यंजने जर विचारली तर ती 13 आहेत. इथे आपण फक्त स्पर्श कठोर व्यंजनाचा विचार करत होतो त्यामुळे 10 म्हणलं. त्यानंतर आता दुसरं आहे मृदू व्यंजन. मृदू व्यंजन म्हणजे काय? ज्या व्यंजनांच्या उच्चारामध्ये कोमलता दिसून येते, म्हणजे ज्यांचा उच्चार हा मृदू असतो, कोमल असतो, त्यांना आपण मृदू व्यंजन असे म्हणतो. सोपं आहे. आता हे मृदू व्यंजन कोणकोणते? ग, ज, ड, द, ब आणि घ, झ, ढ, ध, भ अशी 10 स्पर्शमधली 10 मृदू व्यंजन. ओके, हे नीट लक्षात ठेवा. हा शब्द स्पर्श व्यंजनांपैकी 10 कठोर व्यंजने, 10 मृदू व्यंजने आणि 5 अनुनासिके आहेत. त्यांचा फक्त आपण इथे विचार करतोय. आता इथे आपण बघितलं ज्यांचा उच्चार तीव्र असतो त्यांना किंवा कठोर असतो त्यांना कठोर व्यंजने म्हणतात. ज्यांचा उच्चार कोमल असतो त्यांना मृदू व्यंजने म्हणतात. या दोन्हींची संख्या 10 आहे. आणि आता तिसरा प्रकार आहे अनुनासिक. अनुनासिक म्हणजे काय? तर ज्या व्यंजनांचा उच्चार नासिकेतून म्हणजेच नाकातून अस्पष्ट व ओझरता होतो त्यांना अनुनासिक असे म्हणतात. आपण स्वरादी बघताना बघितलं होतं की अनुस्वार आणि अनुनासिकमध्ये फरक काय? ज्या शिरोबिंदूचा उच्चार हा स्पष्ट असतो त्यांना अनुस्वार असे म्हणतात. तर ज्याचा उच्चार हा अस्पष्ट असतो त्याला अनुनासिक असे म्हणतात. तर त्यानंतर बघूयात अनुनासिके हे अनुस्वाराच्या ऐवजी वापरली जातात. अनुस्वाराऐवजी वापरली जातात त्यामुळे त्याला परस्वर्ण असे म्हणतात, कारण ते इतर वर्णाची जागा घेतात त्यामुळे त्याला परस्वर्ण असे म्हणतात. अनुनासिके हे अनुस्वाराची जागा घेतल्यामुळे त्यांना परस्वर्ण असे सुद्धा म्हणतात. तर अनुनासिक म्हणजेच परस्वर्ण. आणि अजून एक शब्द आपण बघितला होता परवर्ण. परवर्ण कशाला म्हणतात? तर ते म्हणतात व्यंजनाला. व्यंजन म्हणजे परवर्ण, तर अनुनासिक म्हणजे परस्वर्ण. त्यामुळे हा स लक्षात ठेवा, दोन्हीमध्ये हा फरक आहे. परवर्ण व्यंजन आणि अनुनासिक म्हणजे परस्वर्ण. तर आत्ताच आपण स्पर्श व्यंजन म्हणजे काय ते बघितलं. आता दुसरा प्रकार आहे अर्धस्वर किंवा अंतस्थ. तर अर्धस्वर म्हणजे काय? व्यंजनांच्या उच्चारामध्ये काही प्रमाणात स्वरांचे अस्तित्व असते, म्हणजेच अर्धा स्वर त्यात लपलेला असतो, अस्तित्व जाणवते, त्या व्यंजनांना अर्धस्वर असे म्हणतात. अर्धस्वर म्हणजे असे व्यंजन की ज्यामध्ये अर्धा स्वरांचा उच्चार आहे. अर्धस्वर हे स्पर्श व्यंजन व उष्मे यांच्यामध्ये स्थित असल्यामुळे त्यांना अंतस्थ असे सुद्धा म्हणतात.
अर्धस्वर कोणत्या दोन घटकांच्या मध्ये आहेत तर ते स्पर्श व्यंजन आणि उष्मे यांच्यामध्ये आहेत. म्हणजे इथे स्पर्श व्यंजन, त्यानंतर अर्धस्वर, त्यानंतर उष्मे यांच्यामध्ये यांची रचना असल्यामुळे त्यांना अंतस्थ असे म्हणतात. तर कोणकोणते होते आपण अर्धस्वर बघितलेले? य, र, ल, व. य मध्ये ईचा उच्चार आहे, र मध्ये रूचा उच्चार आहे, ल मध्ये लूचा उच्चार आहे आणि व मध्ये ऊचा उच्चार आहे. तर हे अर्धे स्वर या व्यंजनांमध्ये मिसळलेले असल्यामुळे या व्यंजनांना अर्धस्वर असे आपण म्हणतो. यानंतर आता बघूयात उष्मे म्हणजे काय. उष्मे त्यालाच आपण दुसरं नाव देतो घर्षक. ज्या व्यंजनांचा उच्चार होताना मुखातील हवेचे घर्षण होऊन ती बाहेर पडते त्यांना घर्षक असे म्हणतात. बघूयात आपण श. शचा उच्चार करताना मुखातील जी हवा आहे तिचे घर्षण होते, श. त्यानंतर श. शचा सुद्धा उच्चार हा घर्षण होतो. आणि तिसरा शब्द वर्ण आहे स. सचा सुद्धा उच्चार करताना आपण घर्षण होते, स. श, श आणि स या 3 व्यंजनांना आपण काय म्हणतो? उष्मे म्हणजेच घर्षक. घर्षक का तर घर्षण होतात. उष्मे का म्हणतात तर घर्षकांचा उच्चार होत असताना मुखामध्ये उष्णता निर्माण होते. उष्णता का निर्माण होते तर हवेचे घर्षण झाल्यामुळे, घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, त्यामुळे त्यांना उष्मे असेही म्हणतात. तर उष्मे आणि घर्षक एकच आहेत. तसंच या इथं आपण बघितलं होतं की अर्धस्वर आणि अंतस्थ म्हणजे सुद्धा एकच आहेत. हे दोन्ही नावं एकमेकाला पर्याय म्हणून येऊ शकतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला अर्धस्वर न देता अंतस्थ सुद्धा देऊ शकतात आणि एखाद्या ठिकाणी उष्मेसाठी घर्षक सुद्धा देऊ शकतात. त्यामुळे दोन्ही नावे नीट लक्षात ठेवा. त्यानंतर आता उष्मे किंवा घर्षक यांचा समावेश कठोर व्यंजनात केला जातो. उष्मे किंवा घर्षक यांचा समावेश कशात होतो? कठोर व्यंजनात. आपण बघितलं होतं 10 स्पर्श व्यंजनांची कठोर व्यंजने होती आणि त्यानंतर उष्मे हे 3 उष्मे यांचे मिळून एकूण 13 कठोर व्यंजने तयार होतात. 10 स्पर्श आणि 3 उष्मे. तर अशा प्रकारे ह्या 13 कठोर व्यंजने आपण बघितलेले आहेत. तर इथे बघूयात आता पुढं उष्मे किंवा घर्षक यांचा समावेश कठोर व्यंजनात केला जातो, तसेच महाप्राण व्यंजनातही केला जातो. ते पण आता आपण इथे बघूयात. महाप्राण. तर महाप्राण म्हणजे काय? ह या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील सर्व हवा मुखावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्यास महाप्राण का तर फुफ्फुसात जी हवा असते ती आपण जोरात बाहेर फेकतो, त्यामुळे त्याला महाप्राण असे म्हणतात. महाप्राण व्यंजन म्हणतात. हे वर्ण लक्षात ठेवा. ह या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील सर्व हवा बाहेर फेकली जाते, त्यामुळे त्याला महाप्राण असे म्हणतात. ह या व्यंजनाचा समावेश कठोरमध्ये होतो का मृदूमध्ये होतो असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे मृदू व्यंजनात त्याचा समावेश होतो. मृदू व्यंजन. आता हे मृदू व्यंजन या आधीचे आपण स्पर्श व्यंजनाचे 10 बघितलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त आहे, हे पण लक्षात ठेवा. तर ह हे कठोर नाही तर ते मृदूमध्ये मोडलं जातं. त्यानंतर ज्या व्यंजनांच्या उच्चारामध्ये ह चे अस्तित्व जाणवते त्यांना महाप्राण व्यंजन असे म्हणतात. तर ज्या व्यंजनांच्या उच्चारामध्ये ह चे अस्तित्व जाणवत नाही त्यांना अल्पप्राण व्यंजन असे म्हणतात. आता आपण परत एकदा मगाची एक लिस्ट बघूयात आपण. तर मगाशीच आपण बघितलं होतं की एकूण महाप्राण वर्ण हे 14 आहेत. त्यातलं ह एक, श श स, त्यानंतर ख छ ठ थ प आणि घ झ ढ ध भ. व्याख्येमध्ये आपण बघितलं होतं की ज्या व्यंजनांच्या उच्चारामध्ये ह या व्यंजनाचा उच्चार होतो त्या व्यंजनांना आपण महाप्राण म्हणतो. आता खचा उच्चार करताना आपण नीट लक्ष जर दिलं तर ख मध्ये के आणि एच असा उच्चार आहे आणि त्यामध्ये एच म्हणजे ह असा उच्चार होतो. ह. त्यानंतर छ मध्ये सुद्धा सी एच नुसार ह असा उच्चार होतो. त्यानंतर ठ मध्ये सुद्धा हचा उच्चार आहे, थ मध्ये हचा उच्चार आहे, फ मध्ये सुद्धा हचा उच्चार आहे. अशा प्रकारे हे 10. श मध्ये सुद्धा आपण बघतो एच आपण इंग्लिशमध्ये लिहितो त्यावेळेस एच नुसार श मध्ये हचा उच्चार आहे, या श मध्ये सुद्धा हचा उच्चार आहे. आपण बघू शकतो की स याच्या स्पेलिंगमध्ये किंवा उच्चारामध्ये हचा उच्चार जास्त जाणवत नाही तरी सुद्धा तो
महाप्राणांमध्ये घेतलेला आहे. हा एक अपवादात्मक आहे आपण म्हणू शकतो, परंतु ह उच्चार जरी स्पष्ट नसला तरी थोडासा त्यामध्ये ह चा उच्चार आहे, त्यामुळे स सुद्धा आपण महाप्राणांमध्ये घेतो. तर एकूण 14 महाप्राण वर्ण झाले. वर्ण विचारलं तर 14, एकूण 14 महाप्राण वर्ण आणि व्यंजन एकच आहे तसा तर ह. परीक्षेत कधी कधी व्यंजन असे सुद्धा म्हणतात की एकूण व्यंजने किती, तर त्यावेळेस सुद्धा आपण 14 घेऊ शकतो. ऑप्शननुसार त्याचं उत्तर वेगवेगळं राहील. तर नीट लक्षात ठेवा, 14 महाप्राण आणि 13 कठोर वर्ण आत्ता आपण बघितले. कठोर वर्ण आणि महाप्राण. कठोर वर्ण कोणते होते? हे 10 आणि हे 3, यांना कठोर वर्ण असे म्हणतात. कठोर वर्ण, कठोर स्पर्श व्यंजनातली कठोर व्यंजन म्हणलं तर हे 10च, आणि एकूण कठोर वर्ण किंवा व्यंजन विचारलं तर 13, तर हे 10 आणि 3. तर पुढचा प्रकार आहे स्वतंत्र. स्वतंत्र व्यंजन किती आहे? एकच आहे, ळ. ळ या व्यंजनाचे वैशिष्ट्य असे की मराठी वर्णमालेमध्ये ळ या व्यंजनापासून तयार होणारा एकही शब्द अस्तित्वात नाही. त्यानंतर ल हा वर्ण मराठी वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण आहे. तो वर्ण वैदिक वाङ्मयात आढळतो. कुठे आढळतो? तर वैदिक वाङ्मयामध्ये तो आढळतो. त्यानंतर ल हा वर्ण द्रविडियन भाषेच्या माध्यमातून मराठी भाषेत आलेला आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला की ल हा वर्ण द्रविडियन भाषेतून आलेला आहे का संस्कृत भाषेतून आलेला आहे, तर त्याचं उत्तर राहील द्रविडियन भाषेतून. संस्कृत भाषा या भाषेमध्ये ल हा वर्ण अस्तित्वात नाही. त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की ल हा स्वतंत्र वर्ण आहे आणि तो स्वतंत्र व्यंजन द्रविडियन भाषेच्या माध्यमातून मराठी भाषेत आलेला आहे. आणि त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं की ल हा संस्कृत वर्णमालेमध्ये नाही, तो फक्त द्रविडियन भाषेत आहे आणि द्रविडियन भाषेतून आपल्या मराठीत आलेला आहे. ल या व्यंजनाचा उच्चार, ल या व्यंजनाचा समावेश मृदू व्यंजनात होतो. कोणत्या व्यंजनात होतो? मृदू व्यंजनात. आपण बघितलं होतं ह हा सुद्धा मृदू व्यंजनात येतो आणि ल हा सुद्धा मृदू व्यंजनात येतो. यानंतर आता चौथा प्रकार, आपण स्वर बघितला, त्यानंतर स्वरादी बघितला, त्यानंतर आता व्यंजन आपलं बघून झालं. आता चौथा प्रकार वर्णमालेतील चौथा प्रकार आहे विशेष संयुक्त व्यंजने. स्वर पहिला प्रकार, दुसरा स्वरादी, तिसरा व्यंजन आणि आता आहे विशेष संयुक्त व्यंजन. स्वर किती होते? स्वर होते 14, स्वरादी 2 होते आणि संयुक्त व्यंजन व्यंजन 34 होते. आता विशेष संयुक्त व्यंजन एकूण किती आहेत? 2 आहेत. तर अशा प्रकारे 14, 2, 34 आणि 2 अशी रचना, या सगळ्यांची बेरीज एकूण 52 वर्णमालेमध्ये आहेत. आता इथे आपण शेवटचा प्रकार बघूयात, विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे कोणती? तर क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजन का म्हणतात? तर श आणि ज्ञ हे मराठी वर्णमालेतील विशेष लेखन चिन्ह आहेत, म्हणून त्यांना विशेष संयुक्त व्यंजन असे म्हणतात. विशेष लेखन चिन्ह का? तर क्ष आणि ज्ञ, जसं आपण बघितलं होतं की ए, आई, ओ आणि औ ही 4 स्वर आहेत. कोणते स्वर आहेत? संयुक्त स्वर आहेत. त्याचप्रमाणे संयुक्त व्यंजनांची रचना आपण इथं बघतो. क्ष आणि ज्ञाच्या बाबतीत संयुक्त स्वर का म्हणतो आपण यांना? तर यामध्ये 2 स्वर मिसळलेले आहेत. त्याचप्रमाणे क्ष आणि ज्ञाला संयुक्त व्यंजन का म्हणतात? तर यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजनांचा समावेश आहे. ते कोणते ते आपण बघूयात. श या व्यंजनामध्ये क आणि श या 2 व्यंजनांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे ज्ञ या व्यंजनामध्ये द, न आणि य या 3 व्यंजनांचा समावेश होतो. क आणि श साठी एकत्रित प्रमाणे आपण क्ष वापरतो आणि द, न, य साठी एकत्रित प्रमाणे ज्ञ वापरतो. म्हणूनच मराठी वर्णमालेतील विशेष लेखन चिन्ह आहेत. हे 2 मराठी वर्णमालेतील विशेष लेखन चिन्ह आहेत, क्ष आणि ज्ञ, म्हणून त्यांना विशेष संयुक्त व्यंजन असे म्हणतात. ही व्यंजने जोडाक्षरे आहेत परंतु मूलध्वनी नाहीत. हा पाठ सर्वात महत्त्वाचा आहे. मूलध्वनी आपण बघितलं होतं. मूलध्वनी हे मराठी वर्णमालेतील मूलचे ध्वनी आहेत, जे आपण मुखावाटे ज्यांचा उच्चार करतो, ज्या ध्वनींचा उच्चार करतो त्यांना मूलध्वनी आपण म्हणतो. आणि क्ष आणि ज्ञ हे मूलध्वनी आहेत का असा जर प्रश्न विचारला तर ते मूलध्वनी नाहीत. तर मूलध्वनी नाहीत तर ते काय आहेत? तर ते आहेत जोडाक्षरे आहेत. का? तर हे 2
व्यंजनांचा एकत्रीकरणातून ते तयार झालेले आहेत, त्यामुळे त्यांना आपण जोडाक्षरे म्हणतो. तर मूलध्वनी आहेत का, तर नाहीत. जोडाक्षरे आहेत का, तर आहेत. तर अक्षर आणि वर्ण यातला फरक सुद्धा आपण बघितलेला आहे आधी. जोडाक्षरे कधी तयार होतात, जर त्यामध्ये वर्ण स्वर जर मिसळला तर ते जोडाक्षर तयार होतं. त्याबद्दल जास्त आता इथे सांगायची गरज नाही. तात्पुरतं आपण एवढंच बघूयात की क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षरे आहेत, परंतु मूलध्वनी नाहीत. त्यानंतर क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेत स्थान द्यावे अशी मागणी कोणी केली, तर अशी मागणी म प सबनीस यांनी केली होती. आपण बघितलं होतं ॲ आणि अ हे जे दोन आदत्त स्वर आहेत ते मराठी वर्णमालेमध्ये 6 नोव्हेंबर 2009 या तारखेला शासन नियमानुसार आपण घेतले होते. ते घेण्याची मागणी कोणी केली होती, तर ते इथं प्राध्यापक मंगळूरकर असं त्यांचं नाव आहे. तर मंगळूरकरांनी सांगितल्यानुसार यांची आपण समावेश वर्णमालेमध्ये केला होता. तसंच श आणि ज्ञ या दोन व्यंजनांचा समावेश मराठी वर्णमालेत केला जावा अशी मागणी कोणी केली होती, तर प्राध्यापक सबनीस. हे लक्षात ठेवा, प्राध्यापक सबनीस यांनी मराठी वर्णमालेत क्ष आणि ज्ञ यांना समावेश केला जावा अशी मागणी केली होती. त्यानुसार 6 नोव्हेंबर म्हणजे त्याच तारखेला जेव्हा ॲ आणि अ आपण वर्णमालेत घेतलं, त्याच तारखेला क्ष आणि ज्ञ यांचा सुद्धा समावेश करण्यात आला. या तारखेला शासन निर्णयानुसार या दोन वर्णांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये करण्यात आला. तर अशा प्रकारे आपण स्वर, स्वरादी, व्यंजन आणि विशेष संयुक्ती व्यंजन अशा 4 प्रकारांची माहिती आपण बघितली. आणि यानंतर अजून थोडासा भाग राहिलेला आहे वर्णमालेमधील, तो आपण पुढच्या पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्हाला हे लेक्चर जर नवीन असेल, थोडंसं जरा अवघड वाटलं असेल किंवा समजलं नसेल तर रिपीट परत एकदा बघा. आणि जर समजत असेल त्यासोबत या सर्वांचं वारंवार वाचन ठेवा. हा जो टॉपिक आहे ह्या टॉपिकमधले प्रत्येक अक्षरावर, प्रत्येक वर्णावर एक एक प्रश्न तयार होऊ शकतो. त्या प्रश्नांचे सराव तुमचा जास्तीत जास्त झाला पाहिजे. पुस्तकातील जे काही प्रश्न याआधी परीक्षेत विचारले त्याचा जास्तीत जास्त सराव करा आणि कंटिन्यू हा टॉपिक वाचत चला. म्हणजे तुम्हाला जेवढा तुमचा सराव वाढेल त्यानुसार हा टॉपिक तुमचा सोपा होत जाईल. पहिल्यांदाच वाचला आणि समजला असं होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. त्यामुळे तुम्ही 1-2-3 वेळा या टॉपिकचं वाचन ठेवा, रिव्हिजन करा, आपोआप हा टॉपिक सोपा जाईल तुम्हाला. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्याशी संबंधित अजून थोडीशी राहिलेली माहिती कव्हर करूयात.